आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. झोपताना, जेवताना गोष्ट ऐकायची सवयच असते आपल्याला, अगदी लहानपणापासून. आई-आजी-आजोबांकडे वार लागलेले असतात. लहान वयात जन्मजात असलेली ज्ञानतृष्णा अशी गोष्टी ऐकून शमवली जाते. आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत, भारतीय परंपरेत गोष्टींतून मूल्यशिक्षण द्यायची पद्धत अगदी पुरातन काळापासून रूढ झाली आहे. साने गुरुजींचं सगळं साहित्य लहान मुलांसाठीच लिहिलेलं आहे. आपल्या आईच्या शिकवणीतून आलेला संस्कारांचा वारसा त्यांनी गोष्टी रूपाने नुकतंच वाचू लागलेल्या लहान मुलांना उपलब्ध करून दिलंय. आईपासून दूर गेल्यावर आजारी असलेल्या आईच्या आठवणींतून उसळून येणाऱ्या स्वतःच्या आयुष्यातल्या गोष्टी ते आश्रमात आजूबाजूला जमलेल्या सगळ्यांना सांगायचे. त्यातून जन्माला आलं ते श्यामची आई. श्यामची आई हे एक आत्मचरित्रात्मक लहान मुलांसाठी लिहिलेलं गोष्टींचं पुस्तक. जेव्हा कोणताही विचार आपण 5 वर्षाच्या लहान मुलापासून 70 पार पोहोचलेल्या आजी-आजोबांनाही आवडेल अशा पद्धतीने लिहितो, तेव्हा त्या साहित्यकृतीचं मूल्य स्वाभाविकपणे श्रेष्ठ असतं. ती साहित्यकृती कालसापेक्ष असली तरीही कालातीत सुद्धा असते. साने गुरुजींच्या गोष्टीत भूक आहे, गरज आहे, स्वाभिमान आहे, शिक्षणासाठी केलेली ओढाताण आहे, नात्यातले कच्चे ओले धागे आहेत, भावना हेलावणारे अनेक प्रसंग आहेत. गरिबीच्या दिवसातली आपल्या माणसांच्या प्रेमाची ऊब अशा उत्तम गोष्टी असल्याने या पुस्तकावर चित्रपट पुन्हा एकदा करावा असं निर्मात्यांना वाटणं साहजिक आहे. पण तरीही चित्रपट पार आपटला आहे असंच मी म्हणेन. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. पुस्तक त्या काळातही घराघरात पोहोचलं होतं. अत्र्यांनी त्याच्यावर चित्रपट सुद्धा बनवला होता. म्हणजे हेच पुस्तक चित्रपट या माध्यमातूनही यापूर्वी प्रदर्शित झालंय. त्यावर पुन्हा चित्रपट का बनवला गेला यामागचं प्रयोजन चित्रपट संपल्यावरही लक्षात येत नाही. एक काळ होता जेव्हा खेड्यांची रचना परकीय आक्रमणांमुळे सामाजिक स्तरावर विस्कळीत झाली, पण त्यातूनच राष्ट्रवादाचा उदय होत गेला. हा तोच काळ आहे जेव्हा संपूर्ण भारत एकत्र होऊन जात, भाषा यांची बंधनं लांघून आपल्या अस्मितेसाठी आणि आपल्या संस्कृतीवर होणाऱ्या आक्रमणांच्या विरोधात लढत देत होता. तेव्हाचा काळ. आज मात्र भारताच्या कक्षा अजूनही विस्तारल्या. आज एक राष्ट्र म्हणून भारत एकसंध आहे. तेव्हा या विकसनशील, आत्मनिर्भर होऊ घातलेल्या भारतासमोर अनेक आव्हानं आहेत, अनेक आकांक्षा आहेत. भारताच्या सीमेलगत सुरू असलेली छुपी युद्धे, शीतयुद्धे, अंतराळ क्षेत्रातले संशोधन, स्वतःच्याच सुरक्षेसाठी स्वतः तयार करण्याचा डिफेन्स, या क्षेत्रातला विस्तार, आर्थिक आणि चलन अशा अनेक मुद्द्यांवर देश सक्रिय असताना स्वातंत्र्यपूर्व चळवळीतील घडून गेलेल्या ज्ञात अज्ञात अशा अनेक बाबींवर पुन्हा कीस पाडणं अप्रस्तुत वाटतं, कालबाह्य वाटतं. आता हा झाला केवळ चित्रपटाच्या प्रयोजनामागचा विचार. चित्रपटाची तांत्रिक बाजू आणि त्यातील कथानक याविषयी रिकामी असलेली थिएटर्स बोलतायत. त्याविषयी मी अजून सांगायला नको. संपूर्ण चित्रपट कृष्णधवल आहे. खरं तर हेही पटलेलं नाही. जेव्हा चित्रपट तंत्र नुकतंच उदयाला आलं होतं तेव्हा रंगीत चित्र पडद्यावर दिसणं अशक्य होतं. अशा वेळी कृष्णधवल चित्रपट असत, ब्लॅक अँड व्हाईट. अगदी आजही चालू कथानकात भूतकाळातील काही भाग दाखवायचा असतो तेव्हा आपण तेवढंच चित्र कृष्णधवल दाखवतो. मात्र चित्रपटातील काही काळ जुना आहे म्हणून रंग उपलब्ध असतानाही त्याला ब्लॅक अँड व्हाईट करणं, त्याच्या मागचं प्रयोजन काय, हाही प्रश्न अनुत्तरितच राहतो. त्या काळातल्या आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिकट असली, राजकीय परिस्थिती केवळ 2च रंगातली असली, तरीही त्यांच्या आयुष्याला विविध रंग नव्हते असं म्हणून या ब्लॅक अँड व्हाईट फिटीचे आपण समर्थन करू शकतो. किंवा गोष्टीत वाचलेला हा काळ पुन्हा अनुभवता यावा म्हणूनही त्या रंगाची उधळण केली असावी. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे कलाकारांचा अभिनय. या बाबतीत मात्र कलाकारांना त्यांचे श्रेय द्यायलाच हवं. गुरुजींच्या आईची भूमिका साकारलेली अभिनेत्री गौरी देशपांडे हिने तिच्या भूमिकेला अगदी योग्य न्याय दिलाय. याशिवाय साने गुरुजींची बालपणीची भूमिका, तो शर्व गाडगीळ याने मनाला भिडणारा अभिनय केलेला दिसतो. साने गुरुजी आपल्या गोष्टीत काहीसे मवाळ वाटत असले तरीही हा बाळ श्याम काहीसा हूड आहे आणि बंडखोर साकारला गेलाय. त्यामुळे शर्व खूपदा हसवतो. ओम भूतकरसाठी गुरुजींची भूमिका विसंगत वाटेल असं वाटलं होतं सुरुवातीला जेव्हा अनाऊन्स केलं गेलं. पण त्याच्या चेहऱ्यावरचे स्वभाव, त्याला साजेसे अनुभव, क्लांत भाव गुरुजींची अगदी मिळते जुळते आहेत. माईलेकरांच्या प्रेमळ भावना आणि त्या त्या प्रसंगांना दिलेलं संगीत मात्र डोळ्यांच्या पापणा ओलावतं.
गाणी जरी जुनीच वापरली असली, तरीही ती भिडणारी आणि भावणारी असल्याने चित्रपटातील नाविन्याचा अभाव समोर फारसा येत नाही. चित्रीकरण करण्यासाठी वापरलेला वाडा, चिऱ्याची घरे, केळीच्या पानावर वाढलेलं जेवण आणि पत्रावळीवरचा कढी भात कोकणातल्या जनजीवनाचे उत्तम दृक अनुभव देतात. कथानक मात्र पुस्तकातून जसंच्या तसं घेतलंय आणि त्याच्यामुळे अधेमध्ये तुटतंय. नाही म्हटलं तरी त्या गोष्टी आहेत. एक कथांची मालिका आहे. तरीही ती सलग नाहीये. तेव्हा चित्रपटाशी एकरूप होता येत नाही. केवळ एका व्यक्तीभोवती कथानक फिरत नसल्याने हा चरित्रपटही वाटत नाही. अनेक किस्से सलग एकामागोमाग एक लावून सांगितले असावे असा अनुभव येतो. परंतु कथानकातील मजकुरात अस्सलता असल्याने चित्रपट कंटाळवाणा मात्र अजिबात वाटत नाही. काही घटना, चित्र मुद्दामहून पेरल्यासारखी वाटतात. त्यातून चित्रपटाची लय तुटते. जसं की लोकमान्य टिळक त्यांच्या प्रभावाने श्यामच्या वडिलांना देशप्रेमाचं महत्त्व पटल्याने अगदी प्रखर राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या जगण्यात निर्माण झाली. हे चित्रपटातून दिसतं. लोकमान्यांचं भाषण मात्र ऐकण्यासाठी गुरुजी जाऊन बसतात. पण लोकमान्य जेव्हा व्यासपीठावर येऊन बोलायला सुरुवात करणार, एवढ्यात कॅमेरा आपली रजा घेतो. आणि असं असल्यामुळे टिळकांच्या विचारांवर जाणून बुसून पडदा पाडला आहे की काय, त्यायोगी केवळ त्यांचे नाव अधोरेखित केल्यासारखं वाटतं. सतत तुटत असलेल्या किस्स्यांमुळे कथानक कमालीचं तुटक झालंय. तसाच दुसरा मुद्दा आहे तो शाळेच्या वर्गातला. पेशव्यांनी स्वराज्याचा कसा घात केला हे सांगणारा लहान श्याम आणि पुढचा मागच्या किस्स्याशी अगदीच विसंगत असलेला हा सीन, असा हा दुसरा मुद्दा. ही उगाच पेरणी केलेली दृश्य साने गुरुजींच्या शिकवणींवर अन्याय करणारी वाटतात. शासनाकडून मराठी चित्रपटांसाठी वाढवून मिळालेल्या अनुदानातून केवळ आपल्या मनातील खळखळ व्यक्त करत असल्यासारखं वाटतं. श्याम आणि त्याच्या आईमुळे चित्रपट काही प्रमाणात सुसह्य झाला आहे. चित्रपट तुम्ही पाहिला असेल आणि पुस्तकही तुम्ही वाचलं असेल, तर तुम्हाला यातला कोणता फरक जाणवला आणि तुम्हाला काय उत्तम वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. चित्रपटामागचं मर्म तुम्हाला पटलं असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. महा MTBच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कॅमेरामन आलेख सोबत मी मृगा. धन्यवाद.